ओम श्री गणेशाय नमः। गणपती आणि दुर्वा काय नाते? गणपती आणि दुर्वा एक पवित्र कथा। एक वेळ अशी आली होती की राक्षसांचा अत्याचार पृथ्वीवर प्रचंड वाढला होता। त्यात एक भयंकर असुर होता, अनलासूर। तो जिथे जाई तिथे आग उगाळे, लोकांचे प्राण घेत असे। त्याच्या नजरेनेच प्राणी, पक्षी, माणसे घाबरून जात, देवताही त्याच्या भीतीने थरथर कापू लागले। सगळ्या देवांनी मिळून भगवान शंकर, विष्णू यांना विनंती केली, हे देवांनो, अनलासुराचा नाश कोणी करू शकेल? तेव्हा सर्व देवांनी एकमताने म्हटलं, फक्त एकच देव आहे जो याला थांबवू शकेल, तो म्हणजे श्री गणेश। गणपतीला विनंती करण्यात आली। गणेशाने स्मित हास्य केलं आणि म्हणाले, मी प्रयत्न करतो। गणेशाने अनलासुराला युद्धासाठी बोलावलं, पण अनलासूर म्हणाला, मी युद्ध नाही करणार, मी तुला गिळून टाकतो। आणि खरोखरच त्याने श्री गणेशाला गिळून टाकले। पण काय झालं माहित आहे? गणपती अंतर्बाह्य तेजस्वी आणि पवित्र असल्याने अनलासुराच्या पोटात प्रवेश करताच त्याचं सर्व अंग जळायला लागलं आणि शेवटी तो फाटून गेला। अनलासुराचा नाश झाला, पण गणेशाच्या पोटात अनलासुराच्या उष्णतेमुळे गणपतीला खूप ताप आला। गणेशाला थंडावा देण्यासाठी देवांनी अनेक उपाय केले, पण काहीही उपयोग झाला नाही। शेवटी एका ऋषीने सांगितलं, दुर्वा ही एक अशी पवित्र गवताची जात आहे जी अत्यंत शीतल आणि शुद्ध आहे, ती गणपतीला अर्पण करा। देवतांनी 21 दुर्वांचे तृण घेऊन गणपतीच्या डोक्यावर ठेवले। जसेच दुर्वा ठेवली, गणपतीचा ताप उतरला, त्यांच्या मुखावर पुन्हा हास्य फुललं। ते शांत, आनंदी आणि प्रसन्न झाले। तेव्हा श्री गणेश म्हणाले, आजपासून जो कोणी मला शुद्ध मनाने दुर्वा अर्पण करेल, त्याचे सर्व ताप, संकटे, अडथळे दूर होतील, त्याला दीर्घायुष्य आणि यश मिळेल। दुर्वा म्हणजे काय? दुर्वा ही एक हिरवी, बारीक 3 पानांची गवतासारखी वनस्पती आहे। ती शेतात, अंगणात, रानात सहज उगवते। तिला संस्कृतमध्ये दर्भ, दुर्वा किंवा त्रिनेत्रा असेही म्हणतात। दुर्वा 3 पानांची असल्याने ती श्री गणेशाचे 3 गुण दर्शवते, सत, रज, तम। तसेच ती बुद्धी, श्रद्धा आणि विनयशीलता यांचे प्रतीक मानली जाते। दुर्वा का अर्पण करतात गणपतीला? शीतलता देण्यासाठी। गणपतीला उष्णता लवकर चढते। दुर्वा ही शीतल असल्याने ताप शांत करते, पवित्रता दर्शवते। दुर्वा नेहमी जमिनीवर नतमस्तक असते, म्हणून ती अहंकार विरहित आहे, दीर्घायुष्याचे प्रतीक। दुर्वा कितीही तोडली तरी पुन्हा उगवते, म्हणून ती दीर्घायुष्य आणि पुनरुत्थान दर्शवते। साधेपणाचा संदेश। साधी, कुठेही उगवणारी दुर्वा देवाला प्रिय आहे, म्हणजे देवाला वैभव नव्हे तर भावनेचे महत्त्व आहे। दुर्वा अर्पण करताना काय लक्षात घ्यावे? दुर्वा 3, 5, 7, 11 किंवा 21 यापैकी विषम संख्येत अर्पण करावी। 21 दुर्वांचे तृण गणपतीला सर्वाधिक प्रिय मानले जाते। दुर्वा अर्पण करताना मन शुद्ध, शांत आणि भावपूर्ण असावे। दुर्वा ताज्या असाव्यात, कोमजलेल्या नसाव्यात। भावार्थ, ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठं संकट असो, श्रद्धा आणि शुद्धता असेल तर देव आपल्याला वाचवतो। साधेपणा आणि नम्रता हेच देवाला प्रिय आहेत। दुर्वा म्हणजे शीतलता, संयम, सहनशीलता आणि नवजीवनाचं प्रतीक आहे। सारांश, गणपती आणि दुर्वा यांचं नातं म्हणजे भक्ती, शुद्धता आणि समाधानाचं प्रतीक आहे। दुर्वा अर्पण करणं म्हणजे गणेशाच्या कृपेने आयुष्यातील अडथळे दूर होणे, मन शांत होणे आणि दीर्घायुष्य मिळणे। धन्यवाद।